नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज होता दिवस दुसरा म्हणजेच अक्षता सोहळा। सिद्धेश्वर महाराज आणि कुंभार कन्येचं लग्न होतात। तशी सिद्धेश्वर महाराजांची आणि कुंभार कन्येची गोष्ट थोडी मोठी आहे। त्या गोष्टीकडे आपण न लक्ष देता माझ्या ब्लॉग वर लक्ष द्यावं। सकाळी 10-10:30च्या टायमाला मी गावात आलतो। त्या टायमाला आम्ही पहिले पोहोचलो आजोबा गणपतीला। सोन्या मारुती गणपती पाशी पहिली काठी सजवतात, त्याचा व्हिडिओ घ्यायचा होता आम्हाला, पण ते नाही जमलं, चुकामुक झाली टायमाची आणि मग शेवटी काट्या पुढे आल्या। सिद्धेश्वर महाराजांना रांगोळी खूप आवडते, अतिशय प्रिय आहे त्यांना रांगोळी, म्हणून सर्व रस्त्याकडे रांगोळी काढले होते। लग्नाची वरात आहे, त्यात घोडा नाही, आता असं होतच नाही। इथं 2 घोडे सुद्धा होते, पवन एक होता आणि दुसऱ्याचं नाव माहित नाही मला। दरवर्षीप्रमाणे आजही खूप ऊन होता। मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच बाराबंदी घातलो होतो, म्हणताना माते धोतर मध्ये नीट चालता आलं नव्हतं। फेटा काय माझे मीच घातलेलो। पुरुष आणि स्त्री एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून चालतात असं म्हणतात, पण रांगोळी काढण्यामध्ये मुलं त्यांच्यापेक्षाही पुढे जातात। रांगोळी बघता बघता मला खूप ताण लागली, म्हणताना रस प्यायला आलो। तिकडून सिद्धेश्वर मंदिरात गेलो, शिवांचे दर्शन घेतलो, तिकडे समाधी कट्ट्याजवळच्या समोर येऊन थांबलो। दुसरा दिवस असतो होमचा, त्या दिवशी काय काय होणार आहे काय काय नाही हे पाहण्यासाठी माझ्या पेजला आत्ताच फॉलो करून घ्या। तर मंडळी, या क्षणाचा मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो, तर तो क्षण आलाच। एका नंतर एक आपले मानाचे 7 काट्या आले होते, मग नंतर मंत्रोपचार झाला, मग नंतर अक्षता पडायला चालू झाले। मला तिथे खूप कॉन्टेंट क्रिएटर भेटले, सोलापुरी काका भेटले, पार्थ दादा पण दिसला, बाकी इम्पॅक्ट मोशनची पण टीम अर्धीने मी दिसली, अर्धीने मी नाही दिसले। त्यांनी पण रील काढत होते, मग मी पण उठलो, मी पण माझा रील काढायला चालू केलो। मग नंतर अक्षता पडले, अक्षता पडून नंतर आम्ही मंदिरात गेलो। मंदिरात कडक भाकरी वगैरे जेवण होतं, ते जेवण वगैरे सगळं केलं। इतक्या उन्हात आम्हाला बर्फ गोळा दिसला, बर्फ गोळा खाण्यासाठी आम्ही गेलो होतो। तेवढ्यात आम्हाला हा मुलगा भेटला। हा मुलगा काय म्हणतोय तुम्ही बघा। शायरी मुझे बहुत आती है, शायरी शायरी बोलतो एक मेरे लिए। या मुलाची शायरी ऐकण्यासाठी पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका। तर आजचा ब्लॉग इथं संपला, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।